नमस्कार. या 24 तासातील काउन्सेलिंग संबंधीचे सर्व अपडेट्स बघूया. कालच्या लिस्टला जर तुम्ही व्यवस्थित अनालाइज केलं तर साधं एक्झाम्पल घ्या. महाराष्ट्रामध्ये डीम्ड बीडीएस कॉलेजेस आहेत की ज्यांची फीज 5, 6, 7 लाख पर इयर पर्यंत जाते. दरवर्षी हे डीम्ड बीडीएस कॉलेजेस जस्ट क्वालिफाय मार्क्स वाल्याला सुद्धा मिळतात. पण यावर्षीचं चित्र पहिल्या राऊंडचं थोडं वेगळं बघायला मिळालं. यावर्षी 190 मार्कावाल्याला सुद्धा डीम्ड बीडीएस कॉलेज मिळालेलं दिसत नाही. यानंतर विषय असा वेगळा येतो की जे आपलं डी.वाय. पाटील पुण्याचं कॉलेज आहे की ज्याची फीस थोडी हायर साईडला आहे. असं वाटलं होतं की त्या कॉलेजचा कट ऑफ थोडा दरवर्षी सारखा येईल. पण डीम्ड एमबीबीएस कॉलेजेसमध्ये कुठल्याही कॉलेजचा कट ऑफ आपल्याला कमी झालेला दिसत नाही. मग आता हे सगळं जे चित्र आहे की जे ऑल इंडियामध्ये निर्माण झालं, थोडं कट ऑफ हायर साईडला गेला पहिल्या राऊंडचा. आता होणार काय की आज महाराष्ट्राचा पहिला राऊंड आहे एमबीबीएस बीडीएसचा. मग त्या ऑल इंडियाचा महाराष्ट्राच्या राऊंडवर काही इफेक्ट होईल का, तर याला थोडं आपण या ठिकाणी डिस्कस करू. बघा, पहिला राऊंड जो आहे तर तो असतो फ्री एक्झिट. तर त्यामुळे मुलं काय करतात, हायर स्कोरवाले असो का कोणतीही असो, जास्तीत जास्त कॉलेजेस जे तर ते टाकून देतात. यामुळे काय होतं की कट ऑफ हा वर चालला जातो. कारण फ्री एक्झिट आहे, मिळालं कॉलेज, आवडलं तर घेऊ, नाही आवडलं तर सोडून देऊ आणि सेकंड राऊंडला पुन्हा नव्यानं चॉईस फिलिंग करू. आणि दुसरा विषय असा होतो की जे ऑल इंडियामध्ये चॉईस फिलिंग केलेले मुलं आहे हायर स्कोरवाले, तर ते महाराष्ट्रामध्ये सुद्धा चॉईस फिलिंग करतात, महाराष्ट्र डोमासाईलवाले. मग ते दोन्ही साईडला चालतात, ऑल इंडियामध्ये पण आणि महाराष्ट्रामध्ये पण. यामुळे काय होतं की महाराष्ट्राच्या पहिल्या राऊंडचा कट ऑफ हा वर जातो, कारण फक्त सीट ब्लॉक होतात. ऑल इंडियामधून पण मुलगा तोच सीट घेतो आणि स्टेटमध्ये पण तोच मुलगा सीट घेतो. म्हणजे दोन ठिकाणी एकच मुलगा, पण त्याला जॉईनिंग तर एकाच ठिकाणी करता येतं. एक तर ऑल इंडियामधून कर किंवा स्टेटमधून कर. मग अशा वेळेस स्टेटच्या ज्या सीट्स आहेत तर त्या ब्लॉक होतात, त्या खालच्या साईडच्या मुलांना मिळत नाही. मग आता हे जे कट ऑफवर होणारा इफेक्ट आहे हा प्रत्येक राऊंडला होईल का, तर असं होणार नाही. फर्स्ट राऊंडला ज्या म्हणजे जवळपास स्टेटमध्ये हे चित्र आपल्याला दिसेल, पण सेकंड राऊंड, थर्ड राऊंड, फोर्थ राऊंड नंतर कट ऑफ कमी होत चालतो. फोर्थ राऊंडचा विषयच नाही. फोर्थ राऊंडला सगळे फ्रेश मुलं राहतात, जे पण जिथे जॉईन झालेले तर ते डिस्क्वालिफाय होऊन जातात राऊंड मधून. तर त्यामुळे फोर्थ राऊंड एकदम खाली येतो. आता विषय असा आहे की सर बीएमएस बीएचएमएसचं एखादा 24 तासातला अपडेट, तर अजून कुठलंच अपडेट नाही. म्हणजे मध्ये कर्नाटकचे फॉर्म भरले गेले, त्यांनी एमबीबीएस बीडीएसचं जे काय चॉईस फिलिंग राऊंड आहे ते सगळं झालं, पण बीएमएस बद्दल अजून कर्नाटकचं सुद्धा कुठलंच अपडेट नाही. त्यानंतर यूपीची वाट बघतोय आपण. यूपीनं सुद्धा एमबीबीएसचं शेड्यूल्ड पब्लिश केलेलं आहे. आता आज म्हणजे त्यांच्या शेड्यूलनुसार मेरिट लिस्ट, त्यानंतर चॉईस फिलिंग या सगळ्या गोष्टी झालेल्या आहेत. त्यांचा राऊंड पण लागणार आहे, सिलेक्शन लिस्ट पण येणार आहे यूपीची, एमबीबीएसची. पण बीएमएसचं अजून कुठलंही अपडेट यूपी स्टेटनं पब्लिश केलेलं नाही. त्यानंतर एमपीचं सुद्धा तेच चित्र आहे. एमपी मध्ये सुद्धा आयुष, एमपी, बीएमएस, तर हे कुठलं शेड्यूल अजून आलेलं नाही. एमबीबीएस बीडीएस त्यांचं ते अगोदर झालेलं होतं, पण अजून बीएमएसचं झालेलं नाही. तसं महाराष्ट्र आहे. महाराष्ट्रामध्ये सुद्धा अजून या 24 तासात बीएमएसचे चॉईस फिलिंग सुरू होतील का, असं कुठलंही नोटीस आलेलं नाही. पण आज एमबीबीएस बीडीएसचा पहिला राऊंड लागणार आहे. हा व्हिडिओ मी थोडा लवकर बनवतोय, अजून लिस्ट आलेली नाही. कदाचित व्हिडिओ जेव्हा तुम्ही बघत असाल तर तेव्हा लिस्ट आलेली असेल. नवीन असाल जिजाऊ अकॅडमीला सबस्क्राईब करायला विसरू नका. आज आपण थांबूया. ओके, बाय.